प्रभूवर भरोसा करतो आणि आपल्या बुद्धीवर टेकत नाही, तो व्यक्ती आशीर्वादित आहे, कारण त्याला खरी वाट सापडली. प्रभू आम्ही प्रार्थना करतो आता आलेल्या सर्व लोकांसाठी, जे इथं आहेत, जे ऑनलाईन माध्यमातून तुझं वचन ऐकत. प्रभू खरोखर आमचा विश्वास तू सांभाळ, आमचा भरोसा तूच सांभाळ. या अस्थिरतेसाठी क्षमा कर. तुझं वचन ऐकल्यानंतर कळतं का देवा तू करणार. आणि जसं मी माझ्या घरी गेलो, पुन्हा त्या वातावरणात गेलो, तर मला वाटतं प्रभू काहीच होणार नाही. प्रभू तुझ्यावर खूप भरोसा आहे, पण प्रभाव पडतो अवतीभोवतीच्या गोष्टीचा. मन व्याकुळ होऊ लागतं, साहित्यात स्वरूप विक्राळ होऊ लागतं, आणि मग तो माझ्या जीवाला भिडू लागतो. पण मी तुझं ऐकलंय आज का सैतान मुद्दामून विक्राळ स्वरूप घेईल, अजून तुझ्या अवतीभोवती अशी स्थिती उत्पन्न करल का तुला पूर्णपणे वाटावं का इथं काहीच होऊ शकत नाही. पण मला कळालं का छोटे छोटे अनुभव तुम्हाला देते, छोटे छोटे जे अनुभव तुम्हाला देते प्रभू, त्याद्वारे तुम्हाला हे दाखवून दिलं का मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. यासाठी का त्या मोठ्या आव्हानात तू भरोसा कर आणि म्हण का सैतान तू किती विक्राळ असू दे, माझी प्रत्येक वाट जरी तू बंद केली असेल, प्रत्येक मार्ग तू आडून धरला असेल, कोणतीच वाट सापडत नसेल, तरी माझ्या देवाकडे पाहून मी म्हणतो का माझा परमेश्वर या बंदिवान स्थितीतून मला बाहेर काढणार, माझा परमेश्वर या स्थितीतून मला बाहेर काढणार, माझा परमेश्वर माझ्या ध्येयाकडे मला घेऊन जाईल, माझा परमेश्वर ज्या गोष्टी माझ्याकडे यायच्या होत्या त्या आडून धरल्यात आणि प्रत्येक येण्याची वाट त्यांनी थांबवली, तरी मी म्हणतो का माझा देव जे अडवलंय ते दैवरित्या मला मिळून देणार आहे. मी देवाचा गौरव महिमा पाहणार आहे, मी माझ्या प्रभूवर भरोसा करतो माझा देव विजय देणारा आहे. जर छोट्या गोष्टीमध्ये माझ्या प्रभू तुम्हाला पाहतो, प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये, कधी जीवनामध्ये बघतो, कधी पाणी भरताना तू मला सांभाळतो, कधी प्रभू परमेश्वरा कपडे धुताना तू मला सांभाळतो, कधी प्रवास करताना तू मला सांभाळतो. प्रभू छोट्या छोट्या गोष्टी तू मला अनुभव देतो. तुझं लक्ष माझ्याकडे आहे, तुझं लक्ष माझ्याकडे आहे. मग मला मोठ्या समस्येत असं का वाटतं तू लक्ष देत नाही. कदाचित ही गोष्ट तुझ्या आटोक्याच्या बाहेर आहे, कदाचित तू मला सोडलंय, नाही मी आता फसणार नाही, माझा विश्वास मी हलवतो आणि म्हणतो का नाही हे छोटे अनुभव देवाच्या गौरवासाठी आहे. जसा दावीद म्हणतो का ज्या प्रभूने मला सिंह आणि अस्वलमध्ये सहाय्य केली, तोच परमेश्वर देव याही समस्यात, याही आव्हानात मला विजय देईल. तोच परमेश्वर देव माझ्या समोर ज्या मोठ्या समस्या आहेत त्यात मला विजय देईल. आता मी अस्थिर नाही माझ्या नोकरीला धरून, जर देवानी आतापर्यंत मला चांगल्या कामानी, चांगल्या पगारानी, चांगल्या जेवणानी, चांगल्या घरानी ब्लेस केलं, तर उद्याचा विचार करून मी माझं मन व्याकुळ करणार नाही. हे प्रभू मी राजाचा मुलगा आहे आणि तुला माझी काळजी आहे प्रभू. तू जन्माला आणलंय आणि तुझ्या तर सेवेत मी आता आहे परमेश्वर, तुझ्या तर महिमेत मी आहे परमेश्वर. तू पुढचा विचार केला. सैताना मला तू भेडवायचं नाहीस आणि मी आता भिणार पण नाही. मी तुला धमकावतो, म्हणतो निघ माझ्या वाटेने, माझा प्रभू देव मला विजय देणार आहे. जे तू म्हणतो ना होणार नाही, ह्याच दिवसात येशूच्या नावाने यांच्या लाईफवर ते आशीर्वाद मी डिक्लेअर करतो. डिवाइन वेने प्रभू ते ब्लेसिंग्स पूर्ण करणार. जे थांबलंय ते तुम्हापर्यंत येशूच्या नावाने मोकळं होतंय. देव म्हणतो मला भरोसा सापडला, तुझे आशीर्वाद तुला सापडतील. अस्थिर होऊ नकोस, तुझ्या जीवनाबद्दल काळजी करू नको. जे काही तुझ्या शरीरात दुखतं आणि त्याद्वारे तुला वाटतं हा कॅन्सर तर नाही ना, हा हृदयविकार तर नाही ना, हे तर काय नाही ना, तुला जीवन देवाद्वारे, तुझा आयुष्याचा क्रम आजार ठरवत नाही. तुला देवाद्वारे दीर्घ आयुष्य आहे. तुझ्या लेकरांची लेकरं तू पाहशील, तोपर्यंत तुझा प्राण देव काढणार नाही. तुला देव वयोवृद्धीने ब्लेस करल. हे मरणाच्या आत्मे निघ याच्या विरोधातून. येशूच्या नावाने म्हणतो फ्री हो आज, फ्री हो आज. आणि तुझ्यामध्ये मी जीवनाची घोषणा करतो, आरोग्याची घोषणा करतो, सुटकेची घोषणा करतो. तुला लाईफ आहे देवाद्वारे, तुला लाईफ आहे देवाद्वारे आणि तू देवाची महिमा पाहशील. प्रभू ज्यांच्या परिवारात विभक्तपणा मागच्या सुधारला होता, पण पुन्हा त्यांनी ते स्वरूप धरलंय आणि यंदा तो जास्त वायफळ झाला. प्रभू मी भिणार नाही. मला कळलं का सैताचा खेळ आहे मला खेळवण्यासाठी, पण सैतान आता मी नाही खेळणार, मी तुला खेळवतो. मी भिणार नाही. जसा माझ्या प्रभूनी मागच्या त्याला बदलला, माझा देव यावेळेस असं बदलल तर तो पुन्हा त्या वाटेला जाणार नाही आणि देवाचा गौरव मी पाहणार. मी पूर्ण सुटका माझ्या पतीची,
माझ्या पत्नीची, Yes, माझ्या लेकरांची, भावांची, बहिणींची, माझ्या हातांची स्वीकारतो. Yes, स्वीकारतो. त्यांचा विकराळपणा पाहत नाही. Yes. तुझं सामर्थ्य मोठं आहे. Yes, our Father. देवा तू बदलणार, Yes. त्याचं व्यसन तू सोडवणारच, Yes, amen. त्याचे वायफट मित्र त्याच्या लाईफ मधून जाणारच. Yes. देवा तो तुझ्यामध्ये स्थिर आणि स्थापित होणार. Yes, amen. तुझा अंगीकार तो करणार, Yes. त्याचं लाईफ तू ट्रान्सफॉर्म करणार. Yes. आणि असं करणार का येशू तुझ्या तो धावणार Yes. आणि तुझा महिमा तो करणार. Amen. प्रभू मी डिक्लेअर करतो, हो दे बाप्पा. ज्यांना संतती नाही, येस दे बाप्पा. पुन्हा कॉम्प्लिकेशन्स उद्भवू लागले, येस Yes. फादर. आपल्या मनातली शंका दूर कर. येस दे बाप्पा. देवाने जर तुला फलवंत केलंय, येस Yes. आमेन. कोणतं कॉम्प्लिकेशन्स आता ती संतती थांबवू शकत नाही. Yes. जे देवाने दिलं ते वाढणारच, जे Yes, देवाने amen. दिलं ते प्रसवणारच, आणि त्या Amen. देवाची महिमा होणारच. Amen. मी देवाच्या नावाने जाहीर करतो पित्या, Yes, स्वीकारतो. तू देवाचं लेकरू आहे. Yes. तुला मागचे अनुभव Yes, यासाठी दिले का तू आपला विजय जाहीर कर. होय दे बाप्पा. कम ऑन डिक्लेअर करा तुमच्या लाईफ मध्ये, तुझ्या नावामध्ये तुमचे आशीर्वाद डिक्लेअर करा. जे तुम्हाला भेडवतंय येस येस. आणि जे म्हणतंय का मी सोडणार नाही, मी जाणार नाही, तुम्ही सांगा का देवाने मला कसं ब्लेस केलंय मागच्या वेळेस. तोच देव मला विजय देईल, येस आमेन. तोच देव मला विजय देईल. येस फादर. कम ऑन एव्हरीवन डिक्लेअर करा, डिक्लेअर करा. मी तुमच्यावर ते ब्लेसिंग्स पाहते. डिक्लेअर करा, तुमच्या मुखाजवळ प्रभूचा आत्मा आहे. तुमच्या मुखाजवळ प्रभूचा आत्मा आहे. जे तुम्ही बोलाल देव ते गृहीत धरणार. दाविदाचे शब्द प्रभूने गृहीत धरले, दाविदाचे शब्द प्रभूने गृहीत धरले आणि त्या शब्दाद्वारे देवाने त्याला विजय दिला. बोल Yes. आपल्या लाईफवर, मागच्या विजयाद्वारे ह्या समस्यावर तुझा विजय डिक्लेअर कर. प्रभू मागच्या वेळेस ज्याही गोष्टीत तुला विजय दिला, आता ही जे त्यांच्या समोर उभा आहे Yes. त्यात तो विजय तुझ्या गौरवासाठी मी स्वीकारतो. स्वीकारतो Lord. आणि प्रभू साक्ष आम्ही त्याच्या लाईफवर डिक्लेअर करतो Yes, आणि ते टेस्टिमनी देतील Yes. आणि तेव्हा तुझी महिमा Yes, करतील. Lord. येशू नावाने प्रत्येकाला ब्लेस करतो. Bless करतो. जे आजारात आहे निराश होऊ नको. Yes. मी सर्व विकाराचे आत्मे बांधून नाश करतो. नाश करतो येशूच्या कम ऑन, जिथंही ज्याही भागात दुःख नाहीये, येशू नावाने पूर्ण फ्री. येस. सर्व शुगर नॉर्मल, येस येस. सर्व बीपी नॉर्मल. Yes, sir. असा समय मी पाहिल का माझ्या पूर्ण गोळ्या थांबणारच Amen. आणि मी पूर्ण हील होऊन देवाचा महिमा पाहणार. Yes, amen. येशू नावाने मी पूर्ण हिलिंग त्याच्या लाईफवर डिक्लेअर करतो Declare करतो आणि Lord. तुझे आशीर्वाद मी स्वीकारतो. स्वीकारतो पिता. कम ऑन, देवाची महिमा करू. ते गीत पुन्हा गाऊ आपण. जो आग से जवाब दे, तुमचा देव अग्नीने उत्तर देणारा, Yes. तुमचा देव महकृत्य करणारा. Yes. त्या देवाची महिमा बोला, तो देव मला विजय देणार आहे. कम ऑन एव्हरीवन, आपले नेत्र बंद ठेवून देवाची महिमेत जाऊया आपण. Yes. ओ हा यहोवा आहे. कम ऑन, बोला आपल्या बाजूने देवाचं सामर्थ्य. जसं तुम्ही बोलाल ती अग्नी तुमच्या जीवनात जे अडखळे आहेत ना, आता ही अग्नी तिथं जाईल आणि ते सर्व उद्ध्वस्त करून टाकल जे तुमच्या शिवाय थांबलेत. मी पुन्हा जाहीर करतो, ही अग्नी जाईल त्या ठिकाणी. पुन्हा पुन्हा सेम सेम स्टँजा म्हणो, सेम. कमॉन कमॉन, सर्व गा. ही आग जाईल तुमच्या जीवनात, तुमच्या घरामध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या आजारामध्ये. ही आग देवाची आग आहे. ही आगेमध्ये सर्व बंधन, सर्व तंत्रमंत्र, सर्व करणी, सर्व अशुद्ध आत्मेचे प्रकार, सर्व त्यांच्या विरोधातले पॉलिटिक्स, सर्व त्यांच्या विरोधातले कडू कारस्थान या अग्नीमध्ये म्हणतो जळला जा. जय येशूच्या नावामध्ये. Yes. जे गायलेत ती अग्नी त्यांच्या लाईफवर मी डिक्लेअर Yes, करतो yes, declare करतो Lord. आणि स्वतः डिलिव्हरन्स पाहतील, होय दे बाप्पा. मुक्तता पाहतील Yes, आणि Lord. तुझा गौरव ते करतील. आमेन, आमेन. हे वचन प्रत्येक आत्म्यात फिरू दे. फिरू येस दे दे Lord. बाप्पा. का मला चिंता करायची नाही, येस Yes. फादर. विचार खेळतील, Yes. हो दे पण बाप्पा. पवित्र आत्मा मला वचन आठवू दे. Yes, येस दे बाप्पा. आणि वाचनाद्वारे त्या स्थितीवर मला मात देण्यास Yes, Abba पवित्र Father. आत्मा माझी मदत कर. आमेन, आणि आमेन. साक्ष तुझी आहे Yes, आणि तू Abba. साक्ष देशील Yes, आणि तू Lord. देवाचा गौरव पाहशील.